या क्षणाची एक मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा पुण्यातील बालेवाडीमध्ये 26वा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय आणि यावेळी व्हीआयपी गेटमधून प्रवेश नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। गेटवर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं बघायला मिळतंय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य बालेवाडीतली आपल्या थेट टेलिव्हिजन स्क्रीनवर अजित पवार गटाच्या मेळाव्याआधी धक्काबुक्की झालेली आहे। व्हीआयपी गेटवरून प्रवेश नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले। पोलीस आणि एनसीपी कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं बघायला मिळतंय। अजित पवार गटाचा पुण्यातील बालेवाडीमध्ये 26वा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय आणि यावेळी व्हीआयपी गेटमधून प्रवेश नाकारल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये कशा पद्धतीने बाचाबाची होते। मेळाव्याआधी अजित पवार गटाचे कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतात। व्हीआयपी गेटमधून प्रवेश न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय पोलीस आणि काही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाल्याचं कळत आहे। दृश्यांमध्ये सुद्धा आपण बघू शकतोय कशा पद्धतीने पोलीस आणि कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। व्हीआयपी गेटवरनं प्रवेश नाकारल्यानं पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये ही धक्काबुक्की झाली। पिंपरीतल्या बालेवाडीतली ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा पुण्यातील बालेवाडीमधला हा वर्धापन दिन सोहळा 26वा वर्धापन दिन सोहळा आहे। त्यामुळे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि आतमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इकडे धक्काबुक्की झाल्याचं बघायला मिळतंय। विशेषतः हा जो मार्ग आहे जिथे धक्काबुक्की झाल्याचं कळतंय तो फक्त व्हीआयपींपुरता मर्यादित होता असं कळतंय। व्हीआयपी गेट्स आहेत त्यामुळे या व्हीआयपी गेटमधनं फक्त व्हीआयपी पाहुण्यांनाच निमंत्रितांना प्रवेश होता असं कळतंय। मात्र या व्हीआयपी गेटमध्ये इतर सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारल्यानं तिथे मोठा गोंधळ उडाला। अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले आणि पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं बघायला मिळालं। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। सूरज, नेमकं काय घडलं? कार्यकर्ते अँकर कोण आहे? हॅलो सूरज, मी सौरभ बोलतोय। नेमकं काय कशा पद्धतीने तिकडे घटना घडलेली आहे सांगशील का? आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा पुण्यातील बालेवाडी या परिसरामध्ये असलेल्या पार पडतो। अनेक नेते म्हणजे या मेळाव्याला अधिक जे महत्वाच्या व्यक्ती जे प्रवेशद्वार असतात ते व्हीआयपी गेट या गेटमध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांच्या गर्दी झाली आणि आपल्याला प्रवेश गेटमधून नाकारलं। या कारणावरून पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं तिसऱ्या कारणाचे दरम्यान हे जे व्हीआयपी गेट आहे या गेटमधून महत्वाचे जे व्यक्ती असतील, मंत्री असतील, खासदार असतील, तसेच आमदार असतील यांना प्रवेश दिला जातो। मात्र कार्यकर्त्यांना आणि अन्य जे पदाधिकारी त्यांना प्रवेश करण्यात येतो। त्यामुळे आपल्या नेत्यांसोबत आपल्या आमदार खासदारांसोबत आलेले कार्यकर्ते यांना या गेटमधून प्रवेश नाकारला। त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आता या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली असून हे जे कार्यकर्ते यांना जे दुसरं गेट आहे त्या गेटमधून प्रवेश दिला गेलाय। निश्चितच सूरज, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।